हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 लेसन नंबर 4.5 द एलिफंट अँड द ॲन्ट वर्कबुक सोल्युशन. वर्ड्स अँड मीनिंग्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. ह्यूज, ह्यूज म्हणजेच मोठा, ह्यूज म्हणजेच मोठा आणि प्रचंड. व्हेरी बिग, व्हेरी बिग म्हणजेच काय? खूपच मोठा. स्टॉम्पिंग, स्टॉम्पिंग म्हणजेच काय? पायाखाली तुडवणे किंवा पाय आदळणे. हिअर पुटिंग वन फूट डाऊन व्हेरी हार्ड ऑन द ग्राउंड ऑर ऑन द समथिंग एल्स. तर इथं याचं मिनिंग काय सांगण्यात आलेलं आहे पहा. आपले जे पाय आहेत ते खूप मोठमोठ्याने जमिनीवर आदळत जाणे किंवा कुठल्या तरी वस्तूवर आपले पाय आदळणे, याचं मिनिंग येथे सांगण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फेल्ट सॉरी. फेल्ट सॉरी म्हणजेच काय? दुःख प्रकट करणे, त्याच्याबद्दल वाईट वाटणे. वाईट वाटणे. दॅट आफ्टर ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजेच काय? जो हत्ती सोंडातून आवाज काढतो त्याला इंग्लिशमध्ये ट्रम्पेट असे म्हणतात. द साऊंड मेड बाय अन एलिफंट. एलिफंट जो आवाज काढतो त्याला ट्रम्पेट असं म्हणतात. रिअलाइज, रिअलाइज म्हणजे जाणीव होणे किंवा अंडरस्टूड. अंडरस्टूड म्हणजे समजणे. मिस्टेक, मिस्टेक म्हणजे चूक. अ रॉंग ॲक्शन, जे तुम्ही चुकीचं वागलेलं आहात त्याला चूक असे म्हणतात. माईट, माईट म्हणजेच ताकदवान. माईट म्हणजेच काय? ताकद. स्ट्रेंथ म्हणजे सुद्धा ताकदच. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ओरल वर्क. ओरल वर्क. रीड अलाउड. रीड अलाउड मोठ्यानं वाचा. रीड द स्टोरी गिवन ऑन टेक्स्टबुक पेज 67. तर टेक्स्टबुक पेज नंबर 67 वर आपल्याला स्टोरी देण्यात आलेली आहे. तर ती स्टोरी काय करायची आहे? मोठ्यानं रीड करायची. काय करायची आहे? मोठ्यानं रीड करायची आहे. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. The teacher first read the entire story, then line by line the student repeat and then read the entire story on their own, or the teacher may select a few students to read the sentence one by one. आता इथं टीचरनं काय करायचं आहे? फुल स्टोरी रीड करायचं आहे मोठ्यानं. दॅट आफ्टर लाईन बाय लाईन रीड करायचं आहे. स्टुडंट्स तिथं रिपीट करतील तुमच्या पाठीमागं. त्यानंतर स्टुडंट्सला काय करायचं आहे? इंटायर स्टोरी, पूर्ण जी स्टोरी आहे इंटायर स्टोरी ते ओन रीड करायला सांगायचं आहे. स्वतःहून रीड करायला सांगायचं आहे. किंवा क्लासमधल्या काही स्टुडंट्सला आपल्याला तिथं सिलेक्ट करायचं आहे आणि ते त्यांना वन बाय वन काय करायचं आहे? रीड करायला सांगायचं आहे. दॅट डिस्कस म्हणजे चर्चा करा म्हणलेलं आहे. आन्सर ओरली, तोंडी उत्तरे द्या म्हणलेलं आहे. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेलं आहे. द टीचर इनकरेज द स्टुडंट्स टू टॉक. तर इथं मुलांना बोलण्यासाठी टीचरनं काय करायचं आहे? इनकरेज करायचं आहे. फर्स्ट वन आहे डिस्कस द मॉरल ऑफ द स्टोरी. तर मॉरल ऑफ द स्टोरी काय देण्यात आलेले आहे ते आपण पाहून घेऊया. तर मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे पहा. माईट डज नॉट ऑलवेज मेक राईट. माईट, माईट म्हणजेच काय? ताकद. डज नॉट ऑलवेज मेक राईट. तर याचं मिनिंग काय होईल पहा. बलवान असणं किंवा ताकदवान असणं म्हणजेच नेहमी बरोबर असणं असं नाहीये. तर त्याचं मिनिंग काय होईल पहा. फक्त ताकद किंवा सत्ता आली म्हणून माणूस नेहमीच बरोबर असतो असे नाही. ताकद चांगल्या कामासाठी आपल्याला तेथे वापरायची आहे. तर एक्झाम्पल पहा. मोठा मुलगा लहान मुलाला त्रास देतो तर ते बरोबर नाही. चांगले वागणे आणि दयाळू असणे हेच योग्य असते. उदाहरण पाहूया. जर एखादा मजबूत मुलगा दुसऱ्याचे खेळणे हिसकावून घेतो, ज्याच्याकडं ताकद भरपूर आहे, एक मोठा मुलगा आहे त्याच्याकडं खूप स्ट्रेंथ आहे, खूप ताकद आहे, तो दुसऱ्या मुलांकडून काय करतोय? ते खेळणी किंवा ते जे काही टॉयज आहे त्याच्याकडून काय करून घेतोय? तो हिसकावून घेत आहे. तर हे काय आहे? चुकीचे आहे. आपल्याला वाटून घ्यावे आणि प्रेमाने वागावे हेच इथं आपल्याला शिकवण भेटते. तर अशा प्रकारे याचं इंग्लिशमध्ये आपण डिस्कशन करू शकतो. तर अशा प्रकारे आपण याचं मराठीमध्ये डिस्कशन करू शकतो. तर इंग्लिशमध्ये काय होईल पहा. बीइंग अ स्ट्रॉंग or powerful does not mean you are always right. We should use our power to help others, not to hurt them.
एक्सप्लेनेशन काय होईल पहा. अ बिग पर्सन शुड नॉट ट्रबल अ स्मॉल वन जस्ट बिकॉज ही इज स्ट्रॉंग अँड डुईंग गुड थिंग्स मेक अस राईट अँड नॉट बीइंग स्ट्रॉंग वी मस्ट बी काइंड अँड फेअर टू एव्हरीवन. अशा प्रकारे याचं डिस्कशन इथे करता येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डिस्कस द चेंजेस इन बिहेवियर ऑफ द एलिफंट. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, हत्तीच्या स्वभावामध्ये चेंज कसं, एलिफंटचं बिहेवियर कसं होतं, काय करत होता तो, जंगलात फिरत होता आणि फिरत असताना पाय मोठमोठ्याने आदळत अँट हिल्सला काय करत होता, तुडवत होता आणि दुसऱ्या प्राण्यांना तो त्रास देत होता. मुंग्यांनी ठरवलं काय करायचं, त्याला धडा शिकवायचा. धडा शिकवण्या अगोदर तो असा वागत होता. हा बिफोर बिहेवियर आहे. जसं मुंग्याने त्याला धडा शिकवलं, जसं मुंग्याने त्याला चावलं, त्याला समजलं की सगळ्यांना काय होतात, येथे वेदना होतात, सगळ्यांना सुद्धा त्रास होतो. हे त्याला जेव्हा समजलं तेव्हापासून तो काय करू लागला, कोणालाही त्रास देईना किंवा कोणालाही त्रास द्यायचं त्यांनी बंद केलं आणि सगळ्यांशी तो काय करू लागला, प्रेमाने राहू लागला. सगळ्यांशी तो काय करू लागला, प्रेमाने राहू लागला. तर इंग्लिशमध्ये त्याचं पॉसिबल काय येईल पहा आन्सर. बिफोर द इन्सिडेंट त्याचं बिहेवियर कसं होतं. द एलिफंट वॉज अ व्हेरी प्राऊड अँड केअरलेस. एव्हरी डे he walked heavily and stamped on the anthills. He troubled the small ants and did not care about their pains. After the incidents काय झालं पहा त्याच्यासोबत. When the ants bite the elephant, he felt great pain. He then realized his mistake and understood that all living beings feel pain. From that day onwards, he became kind and never troubled anyone again. अशा प्रकारे एलिफंटच्या बिहेवियरमध्ये चेंजेस आलेले आहेत. तिथे आपण डिस्कशन करू शकतो. क्लासवर्क होमवर्क. तर इथे स्टुडंट्सना काय करायचं आहे पहा, नोट देण्यात आलेला आहे. स्टुडंट्स मे डू टेक्स्च्युअल ऍक्टिव्हिटी 3, 4 अँड 5 इन टेक्स्टबुक इटसेल्फ. तर टेक्स्टबुकमध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. 3, 4 अँड 5 ही ऍक्टिव्हिटी जी देण्यात आलेली आहे स्टुडंट्सने ओन सॉल्व्ह करायचं. काय करायचं आहे, स्वतःहून सॉल्व्ह करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड द वर्ड गिवन बिलो अँड देन राईट देम. खाली काही वर्ड्स देण्यात आलेले आहे, त्यांना रीड करा म्हटलेलं आहे आणि लिहा असं म्हटलेलं आहे. ह्यूज म्हणजेच मोठा किंवा प्रचंड. एलिफंट म्हणजेच हत्ती. हेविली म्हणजेच काय, जड पावलाने. हेविली म्हणजेच काय, जड पावलाने. अँट हिल्स म्हणजेच मुंग्यांचे वारू, जेथे मुंग्या राहतात त्याला अँट हिल्स असं म्हणतात. स्टॉम्पिंग म्हणजेच काय, तुडवत जाणे, पायाने तुडवत जाणे. ऑनवर्ड्स म्हणजेच त्या दिवसापासून. लेसन म्हणजेच धडा. इटिंग म्हणजेच खाणे. बायटिंग म्हणजेच चावणे. अनेबल म्हणजेच असमर्थ. म्हणजेच काय, असमर्थ. पेन म्हणजेच त्रास. ट्रम्पेट म्हणजेच हत्ती जो आवाज काढतो त्याला ट्रम्पेट असं म्हणतात. रिअलाइज्ड म्हणजे जाणीव होणे. मिस्टेक चुका. अंडरस्टूड म्हणजे समजणे किंवा जाणीव होणे. ट्रबल म्हणजेच त्रास. स्ट्रॉंगर म्हणजेच बलवान किंवा ताकदवार. बनाना केळी. लाऊडली म्हणजेच मोठ्या आवाजात. लिव्स म्हणजेच पाने. नेक्स्ट वन आहे मॅच द कॉलम्स. कॉलम्स देण्यात आलेले आहेत. मॅच द पेअर्स करा म्हणलेलं आहे कॉलम्स मध्ये. चला तर पाहून घेऊया. वन्स देअर लिव्ड अ ह्यूज एलिफंट. तर ह्यूज एलिफंट मोठा जो हत्ती होता तो कुठं राहत होता, इन द फॉरेस्ट. कुठं, जंगलात राहत होता तो. कुठं राहत होता, जंगलात राहत होता. तर आन्सर काय येईल, इन द फॉरेस्ट. तर इथं मॅच द पेअर्स करून घेऊया. नेक्स्ट वन आहे द ant फेल्ड सॉरी. तर मुंग्यांना दया आली. मुंग्यांना काय आली, दया आली. कोणाची दया आली, एलिफंटची त्याला दया आलेली आहे. तर इथं मॅच करून घेऊया. माइट डज नॉट ऑलवेज मेक राईट. ताकद असणेच म्हणजे तुम्ही बरोबर आहात असं कधी होणार नाही. तर इथं काय होईल, माइट डज नॉट ऑलवेज मेक राईट. इथं मॅच द पेअर्स करून घेऊया.
नेक्स्ट वन आहे अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये हे अरेंज करा म्हणलेलं आहे. तर खाली आपल्याला देण्यात आलेलं आहे फॉरेस्ट, एलिफंट अँड बनाना. तर फर्स्ट वन येईल बनाना, बनाना आफ्टर येईल एलिफंट अँड एलिफंट आफ्टर येणार आहे फॉरेस्ट. कारण अल्फाबेटिकल ऑर्डर्स मध्ये आपण फर्स्ट जो लेटर असतो तो फर्स्ट लेटर अल्फाबेट्स नुसार आपण काउंट करतो. कसं काउंट करतो? ए आफ्टर बी, बी आफ्टर सी, सी आफ्टर डी, डी आफ्टर ई, ई आफ्टर एफ असं काउंट केल्यावर आपल्याला जो फर्स्ट लेटर भेटेल त्या फर्स्ट लेटर नुसार त्यांना आपल्याला अरेंज करायचं आहे. हिल अँड लेसन. तर फर्स्ट वन येणार आहे ए, ए वरून आलेला आहे अँट. ए आफ्टर बी, सी, डी, ई, एफ, जी नाहीये तर डायरेक्ट आलेला आहे एच. तर इथं हिल हा वर्ड लिहून घेऊया. हिल आफ्टर येणार आहे एच आफ्टर आय, जे, के, एल, एल फॉर लेसन आलेला आहे. तर लेसन लिहून घेऊया. दॅट आफ्टर आहे झेब्रा, फॉक्स, कॅट. तर ए टू झेड मध्ये फर्स्ट लेटर येणार आहे सी, कॅट. कॅट आफ्टर येणार आहे फॉक्स, फॉक्स आफ्टर येणार आहे झेब्रा. दॅट आफ्टर आहे फन टाइम, कम्प्लीट द पिक्चर ऑफ अन एलिफंट अँड कलर इट. तर आपल्याला पिक्चर देण्यात आलेला आहे. पिक्चरला काय करा म्हणलं आहे? पेन्सिलनं ट्रेस करून घ्या आणि कलरिंग करा असं म्हटलेलं आहे. दॅट आफ्टर ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. रीड अ स्टोरी बुक अबाउट अॅनिमल्स, डिस्कस इट इन अ क्लास. तर इथं ऍक्टिव्हिटी सांगण्यात आलेली आहे. तर अॅनिमल्स रिलेटेड जे काही स्टोरी बुक्स आहेत लाईक द माऊस अँड लॉयन ऑर अ फॉक्स अँड ग्रेप्स, ज्या रिलेटेड सगळे अॅनिमल्स रिलेटेड जे काही स्टोरीज आहेत, स्टोरी बुक्स आहेत ते रीड करा म्हणलेलं आहे आणि त्यांना क्लासमध्ये काय करा म्हणलेलं आहे? डिस्कस करा असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 4.5 द एलिफंट अँड द ॲन्ट्स हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.